मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा काका भलताच भंपक होता. घरात आणि गावात एक वाया गेलेला माणूस असा त्याचा लौकिक. आणि आपल्याला हा लौकिक कायम राखायचा आहे याचं भान काका कधीही विसरत नसे. रीतिरिवाज, बरे वाईट यांच्या काकाच्या कल्पना स्वतःच्या आणि स्वतंत्र होत्या. घरातील माणसे, घर आणि गाव अतिशय भंपक आहे असा त्याचा उलटाच आक्षेप होता. तो नुसता समजच होता असं नाही, तर अनुभव. घरातील आम्हा पोरांवर काकाचा आणि काकावर पोरांचा विलक्षण जीव होता. पोरांतल्या पोरांत माझ्यावरच त्याची माया जास्त होती. काकाच्या साऱ्या गप्पा, साऱ्या बैठकी आम्हा पोरांबरोबर चालायच्या आणि जेव्हा पोरं शाळेत गेलेली असतील तेव्हा मग कुत्रा किंवा तोही नसेल तेव्हा गोठ्यातील वासरांशी त्याची मैत्री जमायची. मोठ्या माणसांपेक्षा मुलांशी आणि जनावरांच्या बछड्यांशी काका चांगलाच रमायचा. याचे नवल वगैरे वाटायचे तेव्हा आमचे वय नव्हते, परंतु मोठी माणसं म्हणायची, तो तसलाच आहे तिरसट आणि तरेवाईक. भंपक माणसं तशीच असतात, म्हणून आमचा काका भंपक. खोटं कशाला बोला, काका मला आवडायचा. त्याचं वागणं, बोलणं आणि एकूण उद्योग चमत्कारिक असले तरी त्याचा तिटकारा मला कधी आला नाही. माझ्यावर काकाचा लोभ होता म्हणून नव्हे, तर एरवीही मी काकांवर खुशच राहिलो असतो. काका भंपक असला तरी मस्ताड माणूस होता. खिळा ठोकावा तसं बोलायचा आणि ढग गडगडावा तसा हसायचा. त्याच्या मनमोकळ्या खुल्या वागण्याची मला नेहमीच गंमत वाटायची आणि अभिमानही वाटायचा. आमच्या एवढ्या मोठ्या एकत्र घरात कुणालाही न जमणाऱ्या, न साधणाऱ्या अनेक गोष्टी आमचा काका सहज करी. काका सहसा कधी आजारी पडल्याचं आमच्या पाहण्यात नव्हतं, पण जेव्हा कधी काळी आजारी पडे तेव्हा एकच धमाल उडवून देई. आजारी पडल्यावर औषध घ्यायला तो मुळीच तयार नसायचा आणि आजारातून लवकर उठायची तर त्याची सदैव इच्छा असायची. आपण आजारी पडण्यासाठी जर औषध घेत नाही तर मग केवळ बरं वाटावं म्हणून औषध का घ्यायचं? त्याच्या या सवालाला आमच्याजवळ उत्तर नसे आणि कुणाजवळ ते असले तरी काकाला ते ऐकण्याची हिंमत नसे. अशा काकाने एकदा टॉनिक घेतो म्हणून आईकडून 60 रुपये नेले आणि बेळगावहून जो काका परत आला तो औषधाचे पैसे कपडे करण्यात आणि पायातले 30 रुपये किमतीचे बूट घेण्यात घालवूनच. काका त्या कपड्यात असतानाच मी त्याला विचारलं, अरे काका, तू औषधाला पैसे नेलेस आणि कपडे केलेस? खरी गोष्ट आहे, पण गोष्ट बरी नाही रे. बाबू, बरं वाईट शिकवायचा तूच एक शिल्लक राहिला होताच रे. तसं नव्हे रे काका, माणसं विश्वास कसा ठेवणार? बाबा, हे बघ, मला तर कपडे आणि बूट घ्यायचे होते. मग तसं मागायचे ना रे. मागून काही मिळत नाही बाबा, युक्तीने मिळवावे लागते. जग लबाड आहे, माणसं लुच्ची आहेत. नाही काही, दादा मायाळू आहेत, आई प्रेमळ आहे, मागेल ते देतात की रे. बाबू, दादा तुझा बाप आहे, पण माझा भाऊ आहे, तुझी आई माझी वहिनी आहे. हे मला ठाऊक आहे. नुसतं ठाऊक असून काय करायचं? मला ते प्रेमाने वागवत नाहीत, त्याचं नाटक करतात. भलतच बोलू नकोस रे. भलतं असलं तरी खरं आहे आणि खरं बोलू नको असं कुणी म्हणू नये. तुझी तर कमालच आहे रे. कमाल तर आहेच. तेव्हा आमची आई मरताना तुझ्या बापाला सांगून मेली, धाकट्याला चांगला सांभाळ नाहीतर भूत होऊन तुझी पाठ धरीन. म्हणून दादा वहिनी मला चांगलं सांभाळतात आणि तू त्यांना छळतोस. बाबू, आई बापाची एवढ्यातच कड घेऊ नकोस. आईनं न सांगताही दादा माझ्याशी चांगला वागला असता कशावरून? काकाच्या असल्या शंकेला माझ्याजवळ उत्तर नव्हतं. काकाने मला माळरानावर पळून खेळून सायकल शिकवली आणि माझ्या कमरेला पांगाऱ्याचा विडा बांधून नदीत पोहायला शिकवलं. काका तासन तास आणि फरलांगण फरलांग दमछाक न होता पोहायचा. आंब्या जांभळाचे दिवस म्हणजे काका खुश असायचा.
शाळा बुडवायला लावून मला बाहेर काढायचा आणि शाळा सुटायच्या सुमारास मला घरी परतणाऱ्या पोरांच्या खांडात सोडून द्यायचा. एकदा वरल्या आळीतल्या राधाच्या घरी साप निघाल्याची बातमी आली आणि काका तिकडे तीरासारखा धावला. बुडत्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या खाण्यात, जळतं घर विझवण्यात आणि साप शेपटीकडून पकडून गरगरा फिरवून मारण्यात काका वस्ताद होता. आता रावाच्या घरी साप निघाला म्हणजे आपल्याला आणखी एक पराक्रम स्थान गवसले म्हणून काका सुखावला. धूम पळत गेला. यापूर्वी त्याने अनेक असे साप जीवे मारले होते. त्याची चर्चा मग अनेक दिवस मागे उरली होती. आपल्या पराक्रमापेक्षा त्याची नंतर चर्चा होते आणि आपलं कौतुक चालतं यावर काका निहायत खुश असायचा. राधाच्या घरी मला पोचायला वेळ लागला. तोवर साप ठार मारण्याचा समारंभ संपत आला होता. गर्दी पांगत होती. काका हातपाय धुवीत होता आणि राधा पाणी घालीत होती. नंतर गावात यापूर्वी कुठे कुठे साप निघाले आणि ते आमच्या काकाने शिताफीने कसे मारले यावर अतिशय सविस्तर चर्चा झाली. मला आठवणारे काही तपशील मीही त्यांना पुरवले. जाड बशीतून फुर्र फुर्र करीत राधाच्या हातचा चहा संपवीत आम्ही काका पुतळे बाहेर पडलो. काकाची पावले रेंगाळत होती आणि माझी जलद पडत होती. काका परत परत मागे वळून पाहत होता म्हणून मीही मागं पाहिलं. राधा त्याला हात हलवून निरोप देत होती. येताना काकाने मला विचारलं, बाबू कशी काय वाटली? काय, राधाच्या घराची भिंत? अरे भिंत नाही रे. मग साप मारण्याची काठी? बाबू तू तर नुसता ठोल्याच आहेस बघ, ठोल्या. घराची भिंत आणि साप मारण्याची काठी घेऊन रे मला काय करायचंय? मग कुणाबद्दल विचारलंस तू? मी काकाला परत विचारलं. अरे जिच्या घरी मी साप मारला तिच्याबद्दल. कोण, राधा? कुणास ठाऊक बाबा, पण तिचा चहा मात्र ठेसदार होता बघ. तुला त्यात काय कळणार म्हणा. काकाने मला कंडम ठरवलं. दुसऱ्या दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत काकाचा पराक्रम वर्गातल्या मुलांना मी कथन केला आणि अनेक मित्रांच्या आग्रहाने साप निघाल्याचे ठिकाण प्रत्यक्ष पाहावे असे ठरले. माझ्या प्रेमळ आणि जिवलग मित्रांची सूचना नाकारणं केवळ अशक्य होतं. आम्हा 20-25 पोरांचा जथ्था धुईला करीत वरल्या आळीतल्या राधाच्या घरावर गेला. पुढे होऊन मी आत डोकावलं. ध्यानी मनी नसता मला तिथे काका आढळला. काका मारलास का? काय मारलास का? साप. हो कालच मारला की रे. आज इथे दिसलास, मला वाटलं आज सुद्धा साप निघाला की काय. साप मारल्याच्या दुसऱ्या दिवशी त्या जागेवर मंत्र घालावा लागतो रे. ती जागा सारवून घ्यावी लागते, नाहीतर आणखी साप निघतात. काकाने पुरवलेली ही माहिती मला केवळ नवीन होती. यापूर्वी माझ्या कानावर यातलं काही आलंच नव्हतं. काका तसा पद्धतशीर आणि व्यवस्थित माणूस होता. आपल्याला जर साप मारण्याचे उद्योग सारखे करायचे तर सर्व नियम पाळणं जरुरीचं होतं याची काकाला कल्पना होती. बाहेर दंगा झाला म्हणून आम्ही पाहू लागलो. माझ्या वर्गबंधूंच्या गर्दीमुळे सगळी आळी जमा झाली आणि परत एकदा राधाच्या घरी साप निघाला ही बातमी सगळीकडे झाली. पुन्हा एकदा मरगळल्या दुपारी सर्वांनी झुंबड उडवली. राधाच्या घरी साप सारखे का निघतात याबद्दल चर्चा सुरू झाली. नागपंचमीला राधा नागाला दूध पाजित नसावी असंही अनुमान निघालं. पण गावातील अनेक सभ्य आणि सात्विक पुरुषांची ये जा राधाच्या घरी होती आणि चहातून दूध त्यांना मिळतच होतं. गर्दी आणि गलका फारच वाढला. काही लोक आमच्या काकाला बोलवायला गेले, पण नंतर काकाने पुढे होऊन गर्दीला दर्शन दिले आणि अतिशय जागतिक महत्वाची बातमी रेडिओवरती सांगावी तसा म्हणाला. लोक हो, काल साप निघाला. तो मी मारला. आज त्याची बायको नागिण निघाली, ती मी नुकतीच मारली. तुम्ही दंगा किंवा काळजी करण्याचं मुळीच कारण नाही. राधा आणि नागिणीचे प्रेत सुखरूप आहे. आता गर्दी कमी करायला हरकत नसावी. काकाच्या पराक्रमाची तारीफ करीत आणि राधाच्या घरातील थंडाव्याचेही कौतुक करीत लोक घरोघर परतले. काकाने मला आत बोलावून नेलं आणि फडाफड माझ्या तोंडात मारल्या. गाढवा, 50 पोरांचा खाण घेऊन हिथं काय ट्रिपला आला होतास? कार्टेच इधर कल्याणी साले. ती माकडे आली म्हणून गर्दी झाली. गाव जमला आणि मला खोटं बोलावं लागलं.
काकाचा मार आणि राधाचा बेसन लाडू खाऊन मी बाहेर पडलो. वर्गबंधू माझीच वाट पाहत बसले होते. त्या सर्वांना नागिणीचा मुर्दा बघायचा होता. परंतु काकाने माझाच मुर्दा कसा पाडला हे त्यांना सांगावं लागलं. लाडू खाल्ल्याचे मात्र मी सांगितले नाही, कारण सोबत्यांना बाहेर ताटकळत ठेवून आपण लाडू खावा ही मला शरमेची गोष्ट वाटली. शिवाय त्या रागापोटी प्रत्येकाने एक एक गुद्दा ठेवून द्यायचा म्हटलं तरी मला 20-25 गुद्दे सोसावे लागले असते. पुढे मी असली चूक कधीही केली नाही. म्हणजे राधाच्या घरी 25 पोरांची ट्रिप नेण्याची. राधाकडील लाडू आणि काकाची भेट हा योग वरचेवर जुळू लागला. काकाचा मी लाडका पुतण्या असल्याचे राधाच्या लक्षात आलं आणि तिने मग मलाही विलक्षण माया लावली. खरंच राधासारखी प्रेमळ आणि गोड बाई गावातच काय, पण अख्ख्या जिल्ह्यातही नसावी असे माझे स्पष्ट मत बनले. राधा केवळ प्रेमळ आणि मायाळूच होती असं नाही, तर ती मोठी सुगरणही होती. तिच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खाऊन आम्ही पुतण्या चुलत्यांनी चांगलीच तयारी धरली. काकासाठी प्रेम आणि माझ्यासाठी माया अशी वाटणी त्या चतुरबाईने केव्हाच करून टाकली होती. तिच्याकडले खाऊन आमची पोटे फुटायची वेळ येई. तिकडे खाऊन परत घरचे खायचे म्हणजे तर दिव्यच होते. काका खालमानेने दणकून हाणायचा, मला मात्र पोटात मळमळायचे. घास तोंडातच फिरायचा आणि घशाचे भूक बुजून जायचे. अन्न तर सरत नसे. खरं सांगायची तर चोरीच होती आणि आमच्या तब्येती तर सुधारत होत्या. हे सारेच गौडबंगाल होते. आईला काही कळेनासे होऊन गेले. राधाच्या चांगुलपणाविषयी माझे आणि काकाचे एकमत झाले व पुढे वाढत्या क्रमाने होतच राहिले. काका आणि मी किंवा मी आणि काका राधाकडे आळीपाळीने एकत्र किंवा स्वतंत्रपणे जात येत राहिलो. आमच्या स्वागतात किंवा आदरातिथ्यात त्या थोर बाईने कधीही कुचराई किंवा कंटाळा मुळीच केला नाही. आपल्या चांगुलपणात खंड पडू दिला नाही किंवा खाण्यापिण्याची कमतरता जाणवू दिली नाही. आमच्यापैकी कुणी अजिबात फिरकलंच नाही तर राधा कष्टी व्हायची. पण अशा नामांकित बाईला सारखे कष्टी करणे इष्ट नाही म्हणून आमचे खाडे सहसा होत नसत. तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही, बाई या वस्तूबद्दल फारसे ज्ञान असण्याचे ते माझे वय नव्हते. पुरुषापेक्षा भिन्न पोशाख करणारी आणि काही ठळक फरक उघडपणे मिरवणारी व्यक्ती एवढाच काय तो मला पोच होता. पण राधाकडे काका बरोबरचे माझे येणे जाणे वाढले आणि राधाबद्दल माझ्या मनात उगाच गुदगुल्या करणारी एक शिरशिरी येऊनच जायची. एरवी फारसे नसे, पण ती जेव्हा मला जवळ घेई, माझ्या गाला कपाळावरून हात फिरवी, मला जवळ घेऊन कुरवाई, तेव्हा मला जे काय वाटे ते फारसे गोड नसले तरी मला अस्वस्थ करणारे ठरे. राधा तशी ठसठशीत आणि तल्लख होती. तिचे डोळे जांभळासारखे होते आणि नाक धारधार होते. बोलणे मंजूळ आणि हसणे चाळ वाजावे तसे. ती झपझप चाले आणि झोकदार वागे. तिचा रुबाब, ऐट आणि दिमाग खास तिचा होता. गावात आणखी कुणाला तिची सर नव्हती. आपण इतर बायकांपेक्षा पुष्कळच वेगळ्या आणि निराळ्या आहोत याची तिला कल्पना असावी हे तिच्या तोऱ्यावरूनच दिसे. हा तोरा किंवा दिमाग आमच्या आड कधी आला नाही, पण गावात तिचा विलक्षण दरारा होता एवढं मात्र खरं. अशी राधा जेव्हा काकांशी फार जवळकीने वागत असेल तेव्हा काकाची स्थिती काय होत असेल अशी एक शंका मला नेहमी अस्वस्थ करायची. राधा तशी सर्वांना सारखी वागणूक देणारी बाई होती. मला तेवढेच जवळ घ्यावे आणि काकाला लांब ठेवावे हा तिचा स्वभावच नसे. एकदा आपली माणसे म्हणून जीव लावल्यावर लांबून बोलायचे, स्पर्श टाळायचे असला फालतूपणा तिच्या मनाला कधी शिवलाही नाही. काकात आणि माझ्यात तसा फरक होता. मी पोर होतो, काका बापई गडी होता. मी 4थीत होतो तर काकाला तो शाळेत असल्याचेच आठवत नव्हते. काकाला दाढी-मिशा होत्या, मला त्याचे कोंबही फुटले नव्हते. राधाच्या हस्तस्पर्शाने जर माझ्यासारख्या पोराची ही दशा, तर काकाचं काय होत असेल एवढे मात्र काकाला विचारायचे राहूनच गेले. पण पुढे पुढे तेही विचारण्याचे कारण उरले नाही. काका आणि राधा एकत्र आले व त्यांनी मला वेगळे पाडले. काकाचा आणि राधाचा मला फार संताप आला. त्यांनी माझ्या 4 थोबाडीत मारल्या असत्या आणि इकडे फिरू नकोस असे बजावले असते तर माझी हरकत नव्हती.
पण त्यांनी निराळाच पवित्रा घेतला. खाणेपिणे आणि गप्पा गोष्टी संपल्या की दोघे मला बाहेरच्या अंगणात खेळायला पाठवीत आणि आपण दोघेच आत राहत. राधा ही चांगली बाई आहे किंवा काका हा उमदा पुरुष आहे, राधा ही प्रेमळ बाई आणि काका हा मस्ताड माणूस आहे, हीच चर्चा करायची असेल तर मला बाहेर पिटाळण्याचे वास्तविक कारण काय होते? ह्या मताशी तर मीही सहमत झालो होतो. काका आणि राधा यांनी मात्र वाईट गोष्ट केली. मला टाळून ते एकत्र येऊ लागले. पुढे मग मी तिकडे जाणे सोडून दिले. तो काका आणि ती राधा गेली खड्ड्यात असा विचार केला. मला माझे उद्योग होते. शाळा, सोबती, घर, आई वडील, भावंडे. काका आणि राधा यांच्याशी आपल्याला काय करायचंय? हा अलिप्त विचार म्हणून ठीक असेल, पण सुरुवातीला मला खूपच त्रास झाला. पण काका राधाचे रहस्य अनेक दिवस चालू होते. गोष्टी फार पुढच्या थराला जाण्याचा रंग दिसला तसे वडील विलक्षण खवळले आणि काका राधाकडे असता भरलेली बंदूक घेऊन वरल्या आळीला गेले. एकच दंगा उडाला. गर्दी उसळली. राधा बाहेर आली. वडील म्हणाले, राधाभाई, तुमच्याकडे साप मारायला दुसरे गारुडी बोलवा. आमचा भाऊ बाहेर सोडा. तो ऐकणार नसेल तर त्याने जसे साप मारले तसा मी त्याला संपवतो. बंदूक बरेच दिवस उपाशी आहे. भंपक काका बंदुकीला घाबरला. त्याला वाटलं मी सारे सांगितले. राधा शपथ सांगतो, यातलं मी काहीच वडिलांना सांगितलेलं नव्हतं. त्याच वर्षी काकाचं लग्न झालं. राधा मला म्हणाली, बाबू साप मारायला शिक जरा.